बघा मला ना लय वैताग आलाय बघा. कुठं कुठं लक्ष देऊ मी? काय झालं काय झालं म्हणजे काय काय बघायचं मी घरातलं? तुमचं म्हणजे मजेत आहे. सकाळी बघायचं मग आता पोरगी जाते शाळेत कॉलेजला जाते. बरं ते ठीक आहे. सकाळी उठायचं आंघोळ करायची गावात निघायचं नुसतं पुढारपण करायचं. पण गावात घरचं तर सगळं बघून जाते ना थोडीच गावात लगेच बाई घरचं बघून जाते. अवघडी गेलाय निघून आपला. चंदू आहे की चंदू ना तो पण तुमच्या माग माग निघतो. जे तुम्हाला पुढारपण करायचं तेच भावाला करायचंय. भाऊ माझा आहे म्हणल्यावरती त्या गोष्टी तर करणारच ना. गावातले लोक आपल्या विश्वासावर सगळ्या गोष्टी करीत सगळ्या गोष्टी नाही म्हणले का? नाही म्हणले मी. आपण घरात लक्ष द्या. गडी नाहीये ट्रॅक्टरवर ड्रायव्हर नाहीये. रान कसं पडले एखादी चक्कर मारली का तुम्ही? मी जाऊन येतोय रानात पण बघतो कोण गडीचं भेटला ना बघून येतो रानात जाऊन येतो. त्या पोरीला पण शाळेत जायचं असते. कुठे गेली तिचं आवरलंय का? ही आली. केव्हा जायचं तुला शाळेत? मी काय आता जाणार होते कॉलेजला. बाबा मला पैसे द्या ना. कशाला? ते कॉलेजची फी पण भरायची आणि थोडे मला पण लागतात. किती लागेल? 10,000 रुपये. 10,000? हा बरं देऊ बघू. चंदूला देतो पाठवून. चंदू पशी गावात जाणार आहे. चंदू पशी. चंदू कुठे गेला काय दिसत नाही. मी सांगते काय तुमच्या मागच पळते असतं. हे बघा आला. कुठे गेलता रे भाऊ? काय नाही गेलतो गावात गेलो. तुझ्या ओळखीचं आहे का कोण गडी बिडी आहेत का रानात एखादं भेटन का? बघत ना काय होतंय सगळं तिलाच बघावं लागत रानात बिनात बाहेर कुणीच नाही कामाला सध्या. आणि हे पण ना तुमच्या मागे लगेच निघतो. होय काय गरज असते माहिती का नाही? वाघाला आमचे चेअरमन व्हायचे. हा दादा माझं कॉलेज पण चालू आहे ना. नाही ती तर आहे ती बघून पण सगळ्या गोष्टी करायच्या. पण मला काय म्हणायचंय हा जातोय ना कॉलेजला हिला घेऊन जायला काय होतंय? हा पोरी बघणार नाही ना यांच्याकडे म्हणून मला घेऊन जात नाही. होय रे. अरे दादा मित्र असतात माझे तिला कसं घेऊन जायचं गाडीवर? मित्र असतात जाऊन दे. अरे ते भाऊ माझा आहे भाऊ त्यो. बाबा तुम्हाला माहितीये का काकांचं ना अजिबात लक्ष नाही कॉलेजकडे. नुसतं त्या मित्रांमध्ये आणि सट्टा वाळकी करत हिंडत. दादा पहिले हिचं एक लग्न करून टाक. हा बघितलं कसं मग ह्यांचं खरं खरं बोलायला लागल्यावरती मग हे करतात. वय कुणाचं झालंय? हा तुमचं झालंय लग्नाचं वय. तुझं करून टाकू तिचं वर टाकू आधी आपण. मुलगी म्हणून माझं उरकत काय? पण ती जाऊ दे. ऐक ना तू काय कर तुझ्या कोण ओळखी बिळकीचं असलं ना ते एखादा बघ कोण भेटला तर कामात रानात कामाला माणूस नाही कुणी इथे. आणि तुम्ही पण मित्रांकडे चौकशी करा कोणी आहे का असं. ते येतात ना सालानी करते ते काम त्यांना आणा इकडे करायला. ते गाडीत बघून गावात नवीन दिसतात वाटतं. हा बहुतेक तसंच. ओ पाहुणं ओ इकडे इकडे. काय करू चंदूला पाठवायचे? बोला ना आवाज द्या ना. बोल बरं त्यांना. राम राम. कोणत्या गावचे? विदर्भा. या अलीकडे या ना जरा अलीकडे. या की पाहून. ही कोण मुलगा आहे का तुमचा? इकडे कुठं पाहुणे काय गावात? काम शोधतो कामाला होय. बेकारी आमच्याकडे पाऊस पाणी सगळं काय काहीच नाही. आता आमचं जमीन असल्या किती तुकडं. ऐका की आता कसं झालंय आमचा पण मागचा जो गडी होता का त्या साल संपलं गेला तो निघून. मग एक काम केलं तुम्हाला रानातलं जमन ना सगळं काय पडेल ते काम करतो. पाहुणे तुम्हाला ट्रॅक्टर येतो चालवायला? आपला ट्रॅक्टर पण आहे काय अडचण नाही. तुमचं गुरं ढोरं शेती वाडी तुम्हाला पैशा पाण्याची काय अडचण येणार नाही बाकीची कसली अडचण येणार नाही. तसं काय कुणी पुन्हा तुम्हाला काय खवळणार नाही किंवा काय नाही सगळे चांगली घरातली माणसं आहेत काही अडचण नाही. मग तुम्ही राहू शकता नाही ते. काय बाई माणूस आहे का नाही? बाई माणूस मंडळी होती आता वारली माझी. बरोबर काही काळजी करू नका. तुम्हाला 2-3 टाइम जेवण पण मिळेल. कसं काय करणार काय ते ठरवलं म्हणजे बरोबर. काय तुम्ही जे दुनियात रीत असेल त्या पद्धतीने सालानी म्हणलं तर 1.5 लाख रुपये साल देतो डायरेक्ट. पोरगा काय करतय? दोघं मिळून करणार. पोरगा करतय ना? हो ती करते. देऊ की मग त्याला पण आपण. कॉलेज दारू परीक्षा दिली. दारू बिरूचं नाही ना काय तसलं काय? नाही पोटाचं पडलंय दारून. म्हणजे कसं आहे आता गरीब बाई माणूस असतात बाकी शेजारी पाजारी असतात विषय नको. तुम्हाला जेवणा बिवणाचं काही टेन्शन नाही. ज्याला अन्न टायमाला नाही भेटत त्याला दारूच ध्यान तरी कसं होईल हो. आमचं खायचीच पंचायत. आम्ही ना रेल्वे स्टेशनला काल उतरलो. एक टपरीवर वडापाव खाल्ला पैसे संपले फिरतो
तेव्हापासून अन्न सुद्धा नाही पोटात. हे बघा आमच्याकडे तुम्हाला खाण्या प्यायची राहायची कसलीच त्रास होणार नाही. आम्हाला फक्त थोडंसं तुम्ही इमानदारीने काम करा. फुटण्याचं गहू, तांदूळ दिले ना आमचं. नाही त्याची काळजी करू नका. आम्ही तुम्हाला 2-3 टाइम जेवण पुरवतो. फक्त काम इमानदारीने करायची. काम बघितलं तरच पैसे द्या, नाही तर देऊ नका. नाही तुम्हाला राहणार राहायला खोली बिली सगळं ओके टाकाय पाणी सगळी सोय विहीर आहे बोर आहे सगळं तुम्हाला काय अडचण येणार नाही. फक्त इमानदारीने करा सगळं तुमच्या ताब्यात देतो. आमच्यात काय बघायला कोण नाही. आता ही पोरगी जाते कॉलेजला ही पोरग जाते कॉलेजला मी असतो बाहेर फक्त बाई माणूस एकटं घरी असणार आहे. तुम्ही फक्त ध्यान द्या आता फक्त आपलं म्हणून करा. त्यांना घरी बिर दाखव त्यांची रूम चालतंय चला काय खाल्लंय का नाही चला तुम्हाला आणि तू नीट जा हा, college तिला घेऊन जा. बरं चला आपण गाडी तुला कॉलेजला सोड. जा. चालेल. पैसे द्या तिला चला तुम्ही. एक काम कर एक काम करा. त्या मामाकडे आपलं 10,000 येतं तेवढं घेऊन दे तिला तिच्या कॉलेजची फी भर तुझं बघ. हा चालतंय जा मग तुम्ही चला कॉलेज काकाजी. चालतंय चला मग तुम्हाला रूम बिम दाखवतो. चला बरं झालं. काय झालं मॅडम? म्हंटल असं चक्कर हाणावर रानामध्ये बघावं म्हंटल काय करताय काही नाही तुम्ही. नाही काकर पाय हाणायचे ना. अच्छा हा. खूपच उन्हातानात काम करता हो तुम्ही. आता कामाला आलो म्हणलं कामच करावं लागेल ना. काय नाही हो असंच आले होते बघायला की तुम्ही काय करता आणि काय नाही. तुम्ही आवाज नका घालू मला अरे तुरे बोललं तरी चालतंय. असं कसं तुम्ही पण माणसंच आहेत की तुम्हालाही मान सन्मान आहेच की स्वाभिमान आहे आणि तुम्हाला आवाजावर नाही घालणार तर कोणाला घालणार मग मी. तेवढं बरं आहे. आणि तुम्ही पण मला का आवाजावर घालता मग. आता तुम्ही काही केलं तरी आता तुमच्याकडे आम्ही कामाला आहे ना. हा ते ठीक आहे पण मी तुमच्याच वयाची आहे. आपलं वय काय जास्त मोठं लहान नाहीये सारखंच आहे. तेवढं आहे. त्याच्यामुळे तू मला आरतुर बोल मग मी पण तुला आरतुर बोलल. हो ते बरोबर नाही वाटत. मग ठीक आहे ना सगळ्यांसमोर घाल आवाजावर ना आता आपल्या मध्ये राहून दे फ्रेंडशिप आरतुर बोल. ठीक आहे चालतंय. बर तू खूप थकला असशील ना. हे घे पाणी मी तुझ्यासाठी पाणी आणलं होतं. थकलं नव्हतं आता एवढं काम झाल्यावर मी जाणारच होतो पाणी प्यायला तिकडं. नाही ठीक आहे ना मग मी आणलं त्याच्यात काय एवढं घे ना एवढं प्रेमाने आणले तर. म्हणलं काय थकला करते असशील तू तू. काय करते इकडे घरी काम नाही का अभ्यास नाही का. काय करते म्हणजे हा? असंच आले होते रानामध्ये चक्कर आणायला. आणि पाणी हा मला तहान लागते जास्त मला पाणी लागतं म्हणून पाणी आणलं होतं मग दिसलं हे काम करताना म्हणून दिलं पाणी. का त्याला आणलं होतं पाणी. त्यांना कशाला आणू मी मला आणलं होतं आणि मग ते दिसले म्हणून मी दिलं त्यांना पाणी. थांबले होते म्हणून मला त्याच्यामुळे थांबलं एवढं उरकून मी तिकडे जाणार होतो पाणी प्यायला तिकडे. तुला नीट सांगतोय काय जर आगावपणा केला तर चाप पाणी फोडून काढीन. मी आगाऊपणा काही करतच नाही त्याला घरी तुला काका. पाणी नाही का तिथं रांजण भरलेलं आहे त्यात पिन ना तू. पण हा? मी आले होते तर म्हणून दिलं मग त्यात काय एवढं. त्याचं ते हाताने घेतलं असतं ना तुला काय यायची गरज होती तिथं घरी अभ्यास वगैरे नाही का. तुम्हाला पण नाही का अभ्यास मग. 10,000 सांगून तुझं लग्नच करून टाकाय सांगतो तुझं. काय तुम्ही नेहमी माझ्या लग्नावरच येता आधी स्वतःच बघा होते का नाही. स्वतःच बघा वय पार होऊन गेलं तरी अजून कॉलेज तेच करताय नुसतं फेल होतात. अभ्यासात लक्ष द्या जरा आणि तुम्ही बी हिंड इकडे तिकडे जरा कमी करा. माझं तरी मी काय पास होते. मग दादाला सांगतो. तुम्ही एवढे धमकी द्या जा मला थोडं बोलायचंय. काय बोलायचंय. काय बोलायचंय म्हणजे ते त्याच्या कॉलेज बद्दल बोलायचंय. खरं तर मी तुम्हाला कुठलं college विचारलंच बद्दल? नाही. एक काय कॉलेज बद्दल बोलायचं तुला. मालक जाऊ दे काम करतो. मॅडम दादाला सांगतो तू. काय झालं मुकर माझ्यामुळे मार खाल्ला मॅडमने. तर काय आम्ही आमचे काम करतोय त्या मालकाला नाही खपत आम्ही बोललेलं पुढं केलेलं ते नुसतं धासक फुसच करत. जाऊ दे बाबा आपण आपलं काम करू आपल्याला कामाची गरज. परत बाबाला कळलं तर बाबा म्हणे तुझ्यामुळे झालं सगळं काढून टाकलं सगळं माझ्यावर येईन. अजून शिक्षण चालू आहे पेपर द्यायचे. चल तिकडं दादाला सांगून तुझं लग्नच करायला लावतो. काय चल लवकर. तुम्ही करता हो?
सोड चल तू ना. घरी चल दाद्याकडे. मी काय केलंय बाबा? अय म्हाताऱ्या, तुझ्या पोराला नीट सांग काय झालं म्हणजे. सोड. काय म्हणलं का? म्हणलं नाही पार तिकडे पाणी एकामेकाने हे करतात पाहिजे पोट भरायलात ना तर पोटच भरायचं. काय चुकलं काय? असेल, माफी मागवतो मी. कसं नाही म्हणणार. नाही तर लाता घालून बाहेर काढीन. काय झालं बा? काका तू एवढं नको बोलू रे. मोठे ते तुझ्यावरून तुला एवढं कळत नाही का? मोठे मोठे आहेत शिकवतात म्हणजे? कसं नाही? पैसे देतो आपण. पैसे देतो म्हणून माणसं विकत घेत नाही आपण. त्यांना पण स्वाभिमान आहे, त्यांचा पण हर्ट होतो. तुझ्याकडे बघतो घरी गेलो दादाला सांगतो तुझं. तुझं काय चाललंय दादा 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 रे? सांगतो ना दादाला काय येते. झालंय काय? हे बघा बाबा, काही चुकी नाही. मी येत होते तर तुमचा मुलगा मला दिसला, उन्हामध्ये काम करत होता. माझ्या हातात बॉटल होती म्हणून म्हंटल पाणी द्यावं, म्हणून मी पाणी दिलं की ह्याला वेगळंच वाटलं काहीतरी. परत नाही नका देऊ परत त्या लेकराला. आपलं घेईन आहे ना जण भरलेलं, आम्ही तिथलं पाणी पितो परत. पण परत जर काही वाईट गोष्टी कानावर आल्या तर लाता घालून हाकलून काढीन. त्यांची काही चुकी नव्हती. मी गेले होते तिथे, काय? तो नव्हता आला माझ्याकडे. चल घरी तुला सांगतो दादा. छोटे मालक, ते आता त्या लेकराला बोलशिक माय आली असेल, दिलं पाणी. आता तिची आमच्या पोरांनी नव्हतं घ्यायला पाहिजे पण घेतलं. मी समजून सांगतो नका. आमचं परत जर म्हातारे काय कानावर आलं काम तर जाईल. परत माणसं सांगितलं नाही पाया पडतो का? चापकानी फोडून काढीन. नाही नाही परत नाही चुकी होईल. चल तू घरी. आणि तुम्ही ना अभ्यास होऊ द्या द्या. आमचं करतो, खातो, पाणी भाकरी आम्ही करतोच ना. आम्हाला तसं नाही द्या. बाबा, थोडस वाटलं म्हणून मी आले. नाहीतर ह्याचे विचारच तसे आहेत म्हणून याला तसं वाटलं. नाही मालक सोडून द्या. चला लेकरं. वरती गावात किती काढलंय तुला आता हे हा? काय बांधाय आलतो इथं. पाणी पाजलंय ना. घ्या ह्यो. त्यांचं काम आहे ना, ते व्यवस्थितच करतात. तू तुझं बघ आधी. जाऊ दे. तुलाच बोलत या. हो जाऊ दे. काका आहे ना अरे. म्हणून तरी शांत आहे. चुलत्याला असं नाही बोला, उलट सुलट जा. अहो पण तसं वागलं पण पाहिजे ना काकांसारखं. बरं ठीक आहे, जाऊन द्या. तुम्ही करा तुमचं काम. हो गे एवढे ते गायांना पाणी नसलं पाजलं तर पाजून घ्या. चल तू घरी दादा सांगतो तुझ्याकडे. चल घरी. काय करावं आता त्या लेकराला. कापून पोट बरं आलो. आपलं पाणी न्यायचं ना भरून. कशाला ते लेकराला मागायचं बरं. अर्थाचा अनर्थ होतो. परत एकाच दोन सांगितलं की शिव्या बोलणं, पगार नाही दिला हकलणं, म्हणजे परत डोक्याला चला मोठं मालक चांगले घेतील समजून. लागावं आपल्या बी कामाला. आता ना मला कसं असं रिलॅक्स वाटतंय बघा. खरंच हो, माणसं लई चांगली आहेत बघा. कामाला एक नंबर आहे. स्वभावला एक नंबर भारी माणसं. म्हणजे काय असं म्हणजे रानातलं काय बघावंच लागाना. काहीच नाही म्हण. बरं आता देवासारखी आली आपल्याकडं. आणि तू सांग आता पावकाळा आलाय, समजा उद्या तिरणी ऐन टायमाला तो माणूस गेला पहिला, बघा ना, माणसं कुठे शोधली असते. बरं मी बाहेर आहे, माणूस शोधून कसं सापडणार. मी म्हणते ना, जे होते ना ते चांगल्यासाठीच होतं. चांगल्यासाठी. म्हणजे ही चांगली आपण माणसं कुणाचं आपल्याकडे, वाईट करत नाही, मग हा त्या गोष्टी ही होत चांगली असतात. माणसं आपल्याकडे यायची होती म्हणून तो पहिला पळून बरोबर गेला. बरोबर तसं आहे झालं का ते. नाही? फायद्याच झाला आपल्या ते. पण बरं ते म्हातारं चांगलं आहे, ते पोरग चांगलं आहे, चांगले चांगले. चांगलं कामाला. तर सकाळी सकाळवरून गेले कामाला, ते आणखी आलं नाही. हा ना, मला पेरू आणून दिले सकाळी. चल. हे काय झालं यांना? बाबा काय काय झालं? रे? तिच्यावर लक्ष ठेवा ना वहिनी दादा. अरे काय झालं एवढं तुला चिडायला? ते आपले ते नाही आलं ते पोरग ते बाबा. हा, त्या पोराला पाणी बॉटल घेऊन गेलते रे तिकडे रानात. मग पाणीच बॉटल घेऊन गेली ना. मग घरी काय काम झालं? नाही का तिला, अभ्यास वगैरे नाही का घरी. अरे गेली काय असं रे? अशी रानात सगळं. जायची काय काय गरज म्हणतो आहे? ते? अहो बाबा तुम्हीच बघा बरं, काकाच्या डोक्यात ना नेहमी काही ना काहीतरी वेगळंच येत असतं. कॉलेजमध्ये कोणाशी बोलून देत नाही आणि इथं मी चालले होते पाणी पित पित, मला हा. तो दिसला उन्हामध्ये काम करताना, म्हणून मी त्याच्याकडे गेले आणि त्याला पाणी दिलं. त्यात काय झालं एवढं? आणि ह्याला वेगळंच वाटलं आणि मग ते माझ्या प्यायला कानाखाली असतं दिली ते बाबा पाणी. त्यांनी, काकानी. अरे काय झालं चंदू, चंदू? घरी येलं काम काय जायचं त्या रानात. अरे मग आपलंच रान आहे ना. मग काय बिघडलं गेलं तर पाणी पाजलं म्हणून काय झालं? अरे किती कष्टाळू लोक आहेत ती, एवढं मदत करतात आपल्याला. अरे पहिले गडी कसे होते, अरे यांनी किती सांभाळून घेतले आपल्याला. मग पाणी पाजल्याने काय बिघडलंय एवढं? तू रानात गेलती ना? हा बर. मग तुला त्याचं काम आहे ती की बाबा त्याला दिसला असेल त्याच्यामुळे तो तुला बोलला असेल. त्याचा लय राग म्हणू नको. तो चुलताच आहे, तो काय तुझं वाईट बघणार नाही. पण आतापर्यंत तुम्ही माझ्यावर हात अरे उचलला हाय नाही बाळा, का? मला कळतंय तू अगं, तुझं चुलता कळतंय म्हणजे मला. बापासारखाच बापासारखाच असतो. हा? जाऊ दे आता. बापासारखा अभ्यास आहे ना असतो, तुला? मोठ्या भावासारखा हा. असतो, तुझा काय बरं. बिघडत नाही. तू अभ्यास बिभ्यास कर जा इकडे. काय हो भाऊजी, नेमकं कशाला काय एवढं झालं ताण मला सांग. काढायचा? अरे दादा काय झालं, 2-3 बोलताना पाडलं हा. होतं. त्या पोराचे काय लक्ष नाही, बरोबर दिसत नाही मला जरा. बरं.
2-3 वेळेस पाहिलं का? हो नक्की हो वहिनी. काय होतं मग पहिलं सांगायला आपण आलं जर- नाही का? नाही, नाही नाही. थांबा ना, यांनी पहिलं सांगायचं होतं ना हे नाही असं सांगितलं दिसतंय मला आता म्हणलं. आहे तर आपल्याकडे बोलतेत पण जरा ज्यादाच व्हायला लागले. पोरग तसं नाही वाटत बरं का, म्हातारं चांगलं आहे ती. म्हातारे चांगले पोरग जरा टुकरच वाटते जरा मला. हा का? पोरात लक्षण जरा वेगळे येतात. हो, नाही, एक नाही. काम करा मग, हे असं प्रकरण आहे ना वाढत जाण्यापेक्षा हम्म. आपल्या गावामध्ये तू होण्यापेक्षा पाहुण्या रावळ्यामध्ये एखादं स्थळ पण मी बघा. तर चांगलं समजतोय बरं का, पण मला नाही वाटत बरं का ते मला गोष्टी वाटतंय- असतात म्हणून. हे बघा, काय करा, कुणाच्या तिचं लग्न तोंडावरून करून ना टाका. कुणाचं मन ओळखता येत नाही. हा चेहऱ्यावरून कळत नाही माणसं कशी असतात, कुणाचे खायचे दात वेगळे, दाखवायचे दात वेगळे असतात. त्याच्यामुळे हे मी तिला एक मला राग आल्यामुळे मी तिला एक मारली कानाखाली. नाही, नाही, मग मारे आम्हाला नका, तुझा अधिकार आहे. तू भाऊ आहेस बारका माझा. बर ती तुझी पुतणी, माझी पोरगी काय आणि तुझी पोरगी काय एकच आहे. तसं काय नाही, मी बघू आपण त्याला काय करू, त्याला जरा प्रेमाने सांगू. एक काम ऐकलं करा- तर ठीक आहे ना, तर एक आपल्या काम करा पद्धतीने चांगलं सांगू. थळ बघून तिचं लग्न- प्रेमाने कायला सांगते, हिच आपलं स्थळ बघा आणि हिचेच काय तसं तिला हा? कॉलेजला बी काय दादा येत नाही. बरं, चालतंय बघू हा? एखादं चांगलं आवडत बघा असलं म्हणजे चांगलं. तिला काय हा- काय करू, तुमच्या दोघांची संग लग्न करून टाकू. तिला माझं बघितलं. आधी राहू दे दादा पण तिचं बघ आधी. काय हो, तुम्ही त्या दिवशी मला बोलता बोलता आलं का म्हणत त्या होते दिवशी ना. पाहुणं मला म्हणत होतं पोरगी असली तर बघा म्हणले एखादी, मग ते पाहुणं चांगलं नोकरीला पोरगी बिरगी बघू, मग ती जमलं तर करून टाकू. देऊ आपलं चांगलं असेल तर हा, मग काही काय हरकत तर. नाही द्यायला, नाही का? हा नाही नाही, काय होतं काय आता हाताच्या बाहेर, आता हातात आहेत म्हणून त्या गोष्टी बऱ्या आहेत. हम्म. हाताच्या बाहेर गेल्यावरती त्याचा नाही, उपयोग नाही, होणार नाही, नाही. मग काय हम्म. फायदा ठीक आहे, होणार बघू आपण. आणि तू काय म्हणू नको तिला, म्हणजे नाही, काय नाही, काय होईल, जास्त चर्चा नको करू. मी तिला माझ्या पद्धतीने सांगतो मग काय सांगायचं. चालते बरोबर. मग दोघांची तू पण एकाच सांग. मांडवत करून हा, टाकू. करून टाकू. मग हा. तुम्हाला पण बघतो. चालते. चला आता जेवण बिवण करू आणि बघू. मग ते पुरीला काय म्हणू नको तो आता. नाही नाही काय बघतो मग. हा चला चला, जेवण बिवण चला, करू. जेवण. चल. अक्षय तुम्ही कशाला आले मॅडम इकडे? काय रे तू मॅडम 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 करतो नुसता, कधीतरी मानसी बोल, छान वाटल मला. नाही, तुला छान वाटन पण तुझ्या घरच्यांना नाही वाटणार ना. अरे मी तुला भेटायला आले, घरच्यांचा विषय कुठून आणतो तू? जाऊन देते, तिकडचं तिकडच सोड, आपल्याबद्दल बोल. नको ना, तू येत नको जाऊ. तू कसं ना, मला काम करू ते कामाला आलोय आणि काही आमची परिस्थिती नाही एवढी की- हे बघा. म्हणजे आमची लायकी नाही तुमच्या संग प्रेम करण्याची, तुमच्या संग बोलायची. हे बघ अक्षय, माझं खरंच तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि मला तुझी साथ आहे ना आयुष्यभर पाहिजे. खरं तर मी तुला आधीच बोलणार होते, पण कसं बोलू माझं मला समजत नव्हतं. पण आज कसं मस्त धाडस केलं, म्हटलं नाही आज तुला बोलायचं म्हणजे बोलायचंच. मग तू पाया पडतो तुझ्या, माझा विषय सोडून दे. हे बघ अक्षय, खोटं नाही सांगत आहे, खरं सांगते, माझं खरंच तुझ्यावर खूप प्रेम आहे. ह्या 3 महिन्यामध्ये ना मी तुला चांगलंच ओळखलंय. खरंच तुझ्यासारखा मनाने श्रीमंत मुलगा मला शोधूनही सापडणार नाही. आणि मेन म्हणजे तू सगळ्यांशी किती चांगलं वागतोस, किती चांगलं बोलतो, मोठ्यांचा मान राखतोस. ह्या गोष्टी प्रत्येक मुलीला हव्या असतात आणि त्या तुझ्यामध्ये आहेत. आणि राहिला प्रश्न तुझ्या कामाचा, आणि किती हुशार आहे तू. हा अरे मी बघितलंय, माझ्यापेक्षा दुप्पट हुशार आहे तू. आणि पुढे जाऊन होईल रे नोकरी वगैरे, हे ते सगळं भेटल. प्रयत्न करूयात आपण. नोकरी काय तेव्हाच भेटली असती, आमची परिस्थिती नाही ना. पैसा पाणी असलं असतं तर आम्ही कशाला तुमच्याकडे कामाला आलो असतो. तू कशाला काळजी करतो, मी आहे ना. नाही फक्त नको. काय होतंय माहिती का, ते मला ह्या गोष्टी नाही पटत की मी गरीब आहे आणि तुला भेटेल की चांगला एखादा नोकरीवाला भेटेल, चांगली परिस्थिती असेल त्याची. माझ्याकडे काय आहे ग? अरे नाही, ते सगळं जाऊन दे, पण माझं खरंच तुझ्यावर खूप प्रेम आहे. मला तू खरंच खूप आवडतो. अक्षय प्लीज तू नको ना असं नाही नाही म्हणू रे. माझं नाही. खरंच तुझ्यावर खूप प्रेम आहे. खरंच मला आणि- माफ कर, खरंच माफ कर मला. माफ काय, मला तुझी साथ, मला तू 7 जन्म हवाय. देशील ना माझे 7 जन्म साथ? आताच ह्या जन्मीच का सोडतोय तू? मला नको सांगू तू. हॅलो हॅलो, अरे दादा कुठे आहे रे? सर भाऊ बोल की. तू लवकर ये आंब्याच्या बागेमध्ये. काय झालंय? ये तुझी पोरगी बघ काय गुन्हा होता. अरे पण काय झालंय ते तर सांगशील का नाही? तू लवकर ये. बर बर, आलो 5 बरं मिनिटं चालतंय ये. आलो. हा, आलो 5 ये आंब्याच्या बागेत ये लवकर. लगेच आलो. प्लीज तू असं नको ना वागू रे. बरं अगं, पण- लाज वाटत नाही मला- तुला? नाही हा? नाही ना मला हे नखरे करते. बोलत होतो. हे नखरे आई, आई, करते. आई. हे नखरे करते. होय.
हिला तर पुढे गेलं ना. हिला पुढे अहो मला काय नाही ते फक्त बोलायला आलते की- कशात बोलायला लागते? नाही ना मला तुम्ही ही धंदा करायला पोटं भरायला पाहिजे. हे बघ बाबा त्याची काही चुकी नाहीये चुकी मला चुकी इथून माझी पुढे आहे. नाही होणार असं काही. तुला शेण खायला हेच भेटलं होतं काय ग? आणि तो स्थळ बघितलं आम्ही अरे तुझ्यासाठी. तिकडं मी पाहुणं बघितलं तिकडे लोक गुगाल त्यांना माझ्या तोंडाने तुम्ही असं झकमारी केलं आणि तू पोट भरायला ना होय रे हा? माफ करा ना माफ करा ना. खा म्हणताय तुम्ही टाकलंय. मुलगा कुत्री आहे. तू घरी चल तू तुकडच करून टाकीत आता. लय विश्वास होता ना तुमच्या पोरीवर. मी त्याचा विश्वास नाही ठेवला ती सांगत होता मला की पोरगी अशी अशी करते मी त्याचा विश्वास नाही ठेवला. काय रे तू पोट भरायला आला ना लोकांच्या गावामध्ये तर पोटच भरायचे नाही नखर सुचतात का तुला? ते म्हातारं नाही ना याचा बाप हम्म. त्याला बोलून आणा त्याच्या त्याला आणतो. कानावर घालतो. हे काय आलंच. आले का? काय झालं? चांगले म्हातारे. कुठून आले तुमच्या लेकानी? नाही हो. अरे नीट सांभाळ जरा ए, गरीबी लायकीन राहा म्हणावं त्याला. अरे काय कशाला आलो तिथं पोट भरायला हा, 2 दिवसापूर्वी काय सांगितलं होतं? काय केलं तू अरे बाबा मी काहीच नाही केलं मी या मॅडम आल्यात गप्पा मारित होत्या फक्त बोलत अरे होत्या गप्पा मारायचं नाही नाही नीट सांग कालवा करू नका कालवा करू नका लोकांमध्ये लाव जाईन आपलं खराब होईल. नाव हिला 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 अक्कल नाही. मी सांगतो हा? तुला बरेच दिवस सांगत होतो दादा. तो नाही, नाही, ऐकलं नाही तुम्हाला माझं. पोटं भरायला आली. मला उद्याची उद्या तिथं 1 मिनिट सुद्धा थांबायचं नाही तुम्ही लगेच बिराड भरायचं लगेच निघायचं 1 मिनिट चल रे काय ऐकून घे तुझं? प्रेम आहे त्याच्यावरती प्रेम आहे? प्रेम आहे तुझं आता प्रेम आहे. भिकाऱ्यासंग प्रेम करते काय? हिला काय भिकाच्या डोळ्याला लागले काय? लगेच हलायचं लगेच बिराड भिकाची काय बिराड- अहो, बाबा तुम्ही जे मुलं बघितलेत ना त्यांची नकाची सर नाहीये ए, तू नको बोलू जास्त ए बाई तो 10 भाड चिरून टाकीन आम्ही नाही तुझं पोरगा नीट हलवायचं नाही तुकडं करून पुढे टाकीन तुला सुद्धा कळायचं नाही कळलं का लगेच हलवायचं ए, लगेच नाही का? हल तू इथून. अहो, बाबा, इथं नको आणू. शाय, ए, हापशा. खाण्याला पाहिजे इतर नरडा दाबून माराय टाकलं पाहिजे. मारू तुला, मारू. नको, बाबा, नको ना. चल बाबा, तिकडे. ए, चल. ऑपरेशनचा हात द्या. अरे आपण पोट भरायला आलो उपाशी मरत होतो इथं काम भेटलं एवढी चांगली सोन्यासारखी माणसं काय अवदाचा सुटले रे तुला बाबा तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही का अहो मी काहीच नाही केलं आता कशी शपथ घेऊ? तुमच्या डोक्यात रक्त शपथ बाबा मी काहीच नाही केलेलं अरे पुरीच्या भानगडीत लोक जीव मारते तुला काय झालं असतं तर मी काय करायचं नाही बाबा माझी काहीच चुकी नाही उलट तीच पोरगी आली ती माझ्या मागे लागली मला म्हणते "तू आवडतो तुझ्यावर प्रेम आहे म्हणलं आमची लायकी नाही म्हणलं तुमच्यावर प्रेम करायला गरीबी लय वाईट असतील लय. बाबा तुम्ही नका रडू मग काय झालं मी कोणाकडे बघायचं किती गुराढोरासारखं मारलं रे तुला लय पोटात तुटलं जाऊ दे आता कसे ते पैसेवाले आहेत ना आपण गरीब आहे आपल्याकडे नाही ना काय आता मरायचे आपल्या आहे ना अर्धी कोण चटणी मिरची खाऊ पण आपल्या गावाला सांगू नको तुम्ही नका रडू बाबा रे गुराढोरासारखं मारलं लय वाईट. जाऊ दे चल तुम्ही नका रडू आता जाऊ दे किती वेळ झाले अजून पाहुणे कशी आली नाही? उशीर झालाय जरा अडकले चांगलं स्थळ हो, मला तर इतकं आवडले ना लय मस्त. पोरग कामाला आहे चांगलं मस्त पैकी डोक्याला बन नाही राहणार हा ना. राहील या पोरगी पोरीने सुखात. काय असं केलं आणि उद्या दुसरं काय करू नये हा, म्हणजे ते आज तशा- बरं झालं तुझं तशा नाव गोष्टी करून नको, हा. दिलं ना, लय बरं होईल. मग काय कुठं आलं? बस बस ये. बस ये, पाहुणा आला आई वडील नाही आले होय. हा का? बस बरं बस ना, चहा पाण्याचं बघते ना मी. बस ना. ते, ते वडील ते मागून येतात का ते मागून येते ते मोठ्या हा. गाडी आलं मी आपल्या टू व्हीलर आलो पुढे एक काम कर पाहुणे चहा पाणी कर तिला पण बोलून घे हा? आहे का ना बाकी काय चाललंय काय नाही काहीच नाही निवांत. तुमचाच प्रवास कसा काय झाला काय नाही, प्रवास रोड चांगला होता. काका काका दीदी गेली पळून काय म्हणला कामाला गाड्यावर अरे काय बोलतो तू दीदी होती का आपली? नीट बघितलं का तो अरे तुला काहीतरी दुसरी कोणतरी असेल दुसरी हा असं- बॅग घेऊन गेलती खरं तुमच्यापर्यंत पळून गेली होय. मी नाही, आले, मी बघ. मी बघते तिला. कशाला? बरं एक काम करतो ती बघतो चंदू चल बरं माफ करा आम्हाला. आम्ही काय करतो बघून तसं येतो काही तेवढं. प्रकार हा, नसेल, तसं पण तरी आम्ही हा, आम्ही बघतो. बघतो तुम्हाला फोन करतो आम्ही चल बरं चंदू चल घर बरं. येतो आम्ही. ए चल रे
काय नालायक माणसं बाबा नुसते गप्पा मारत होते पटकन. हॅलो पप्पा, अहो, इकडे काय येऊ नका, त्यांची पोरगी गेली पळून. मग काय तर आलो मी पण येतो लगेच. अय ग अजून किती लांब गेले काय माहिती, कुठं गेले असतील. कवा गाडी यायची बाबा? येईन बाबा, आले का आपण जाऊ मग. काय बी एखादा ट्रक टेम्पो कशाला हात कर बघ. नको वाटायचं. अक्षय कशाला आली म्हणजे बाबा, माझे प्रेम आहे अक्षयवर आणि तुम्हाला सोडून कसं काय जाऊ शकतो रे. अरे आमचा जीव जाईल, तुझं काय प्रेम. अरे बाळ आम्हाला माफ कर. अरे आम्ही नाही तुझ्या लायकीचे. आणि या गोष्टी शक्य नाहीत ग. हे बघ मला नको सांगू, मी पण तुमच्या सोबत येणार आहे. मी पळून आले घरातून. नको नको तू जा, तुझी घर तुला तुला नाही नेऊ नाही, शकत नाही. बा. जा. तुझा मी रे नाही जाणार. परत तुला इथं पाहिलं परत रे लय मारतील तुझे आई बापा आम्हाला. बघा त्याच्या अगोदर आपण निघून जाऊ ना इथून, मग मारणार नाही. नाही, घरी नको, पार घरापर्यंत येते न बघती. नको तू तू जा, तुझा जा तू. अक्षय तुझ्या पाया तू निघून गेला तर मी जगूच शकणार नाही. अरे एवढ्या 3 महिन्यामध्ये मी खूप तुला अटॅच झाले. अरे खूप प्रेम करते रे तुझ्यावर. पण ह्या गोष्टी नाहीत ना शक्य. ह्या गोष्टी शक्य नाही होऊ शकत. का नाही होऊ शकत? आणि काय आमच्याकडे काय गरीब आहेत आम्ही, भिकारी इथं. काय सांगू तुला आता? असं थोडी आहे, पैसा तिथं सगळं काही आहे. हो माणसाचा स्वभाव महत्वाचा आहे खरं तर. पर नाक कापलं या पोरीने आपलं बघ धन बरं, भाऊ इथे जाऊ दे. पुढे पुढे हे जे आता आता करून टाकू. स्वभाव ही गाबडीने तोंड तोंड दाखवणार. तुम्ही ही नखरे थांबला तुम्ही. तुला सांगितलं होतं ना. तुला सांगितलं होतं ना, मी गाव सोडून जायचं ना, आमची पुरी घेऊन गेलास होय तू. बरं म्हातारे. मालक हिला तर अक्कलच नाही. अहो मालक ऐकून घ्या. आणि काय तुझं ऐकायचंय? ऐकून घ्या ऐकून घ्या ऐकून घ्या. लागला पुरी पुरी पळवायला. हो नाही, गं बसा. नाही. काय गं बसा नाहीये. उलटं बोलतो काय? आम्हाला सोडून तुझं. आमची चूक नाही. नाही तुमची खरंच आलेली चुकी इकडं. नाही. अहो ती पोरगी आली हो मागून. तुला कळा होय हा? तुला कळा, तुला अक्कल नाही मुली सुद्धा. ती पोरगी आली. हा? या वहिनी लक्ष देता येत नाही का तिच्यावर? हा ना, मी लक्षात तुला त्यासाठी सांगितलं होतं की तिच्या संगत जाताना येत नाही म्हणून. त्या लेकराला विनंती करून सांगत होतो, काय बा विनंती तू करायची? जा सांगायची. माघारी, जा माघारी. ती हा? जाई ना हो, काय करायचं आता आम्ही? तुम्ही तिचं कान भरला असतं काय. हा. काय हो, आम्ही काही कशाचं? कान्य भरलेले आम्ही अजिबात. आमचं नाही, चाललो होतो. गोळा असेल त्यांचा आपल्या काहीतरी. संपत्तीवर. म्हणून तुम्हाला तसं वाटत त्या असेल, ले- काहीच नाहीये बाबा. आई मी आले होते स्वतःहून. हे कानाखाली ठेवून तुझ्या ही माजली ही माजली. तुम्ही आलात ना पाहुणं, तुमचं लेकरू घेऊन जा. आम्ही निघालो, खरंच गाव सोडून चाललो, नाही थांबणार. त्या लेकराला घेऊन जा. आमची तू आलती आजीबात त्यांच्या मागं? बाबा ऐका ना, तुम्ही रागू नका ना. बोलून दे ना आई मला थोडस. बाबा हा, बोल, तुला काय जातीच काय तीच. माझं खरंच खूप प्रेम आहे हो अक्षयवरती. हा. तुम्ही का नाही आमचं लग्न लावून देत? अहो तुम्ही बघितलं ना, 3 महिने झालं काम करतोय, किती मेहनतीने करतोय, किती अरे सगळ्या मेहनती गोष्टी आहे. काय त्यात मला जरा थोडं त्याला अरे काम हे करे म्हणून सगळं तुला लग्न काय- करते का? भिकारी नाही येतो, कष्ट करून कमवतोय, कष्ट करून खातोय. आणि जातपातीचा काय म्हणतील का नको आपल्याला? आता कोण जातीपातीचं घेऊन बसलंय? जातपात तुम्ही या. घेऊन बसला ना, तर इथंच राहता ना तुम्ही तुझं सगळे. लय तोंड वाजू नको, मुस्काट फोडून टाकीन तू सगळी. अहो बाबा चल ए, अरे अक्षय. हे कोण आहे? आणि इकडं कसं आला? अरे अख्खं गाव पालत घातलंय तुला बघता बघता मी. काय झालं? बाबा ही बघ, तुझी ऑर्डर निघली. असं अरे अधिकारी झाला तू, मोठा क्लास वन असं अधिकारी. लेकरू अधिकारी झालं. Congratulations, अक्षय. बाबा अभिनंदन, तुझ्या कष्टाचं चीज झाला आज. चला आपलं आता गावाकडे जाऊ. हा. तू हजारो दुटू मला पण घेऊन जा बाबा तुझ्या बरोबर. बाबा सांगत होतो. मी पण येणार. एक मिनिट अरे तू ऐक, नको येऊ. आमचा जीव का धोक्यात घालते? थांबा, तुला थांबा, सांगितलं कळतं का? थांबा थांबा, हे कसला अधिकारी काय काय आम्हाला कळलं भानगड नाही काय ते जरा. कळू दे आम्हाला. हो ते शिकत होतं पोरग, परीक्षा देऊन आमचा तिथं बसून पोट नाही भरत म्हणून इकडे कामाला आलो आम्ही. शेतीचा जोडीदार तिकडे ऑर्डर आली असेल पोस्टाने, ते घेऊन आला आम्हाला शोधत शोधत. वाह, अख्खं गाव पालत घातलंय मी. कष्टाचं फळ भेटलं बाबा. त्याचं परमेश्वरा ऐकलं नाही गरीब गारांना आमची. उद्या आई. पोचवा. मामा खरंच मला उपकार. नाही हो, चुकी आमची झाली. आम्ही खरंच तुमच्या गरिबीची जाण केली नाही. तुम्ही लई इमानदारीने राहणार. आमच्या पोरीने खरंच बाळा तुझ्या पण माफ पाया पडतो. खरंच तो आहे ना हिरा पाराकलास. नाही हो, काय नाही करतो? आम्ही गरीब माणसं आहे. तर आम्हाला तुमची माहित ना आमची नव्हतं. बराबरी नाही होऊ शकत. आता काय असतं, आता आम्हाला लय जणांनी फसविलेले लोक आम्हाला तोंड दाखवायचे असतात. त्याच्यामुळे आम्ही पण हे केलं. तुमच्यावर लय अन्याय अत्याचार केला, तुम्हाला घराच्या बाहेर काढलं. आम्ही तुमची खरंच गुन्हेगार आहेत.
हे बघा आम्हाला दादा, खरंच माफ करा. आज ते मला पण माफ करा मी तर लय त्रास दिला. अक्षय तुला तर लय रे दादा, मी लय त्रास दिला. खरंच तू आहे ना, खरंच लय मोठा बाबा माणूस माझी झालास. पण चुकलं बरं का. तुमची असं नव्हतं वागायला पाहिजे तुमच्या तुमच्याकडे. सर्वांची एक चूक आहे माहिती का? तुम्हाला वाटतं पैसा म्हणजे सर्वस्व असतं. अहो मोठ्या दादा, लोकांचं तसं नाही, चुकलं दादा, कसं आहे तुम्ही माहितीये का? आमचं आता खरंच प्रत्येक ना. डोळं उघडलं आज असतंच का नाही की आई आम्ही- बापांची इच्छा असते चांगल्या घरात पोरगी द्यावा. मग एवढं चांगला अधिकार असेल तर आम्ही आता कशाला नाही म्हणू? आम्हाला तेच वाटतं की लेकराचं चांगलं व्हावं. एकुलती एक पोरगी आहे आमची, आम्हाला वाटतं चांगलं बाबा, व्हावं. तुम्ही तुमच्या मनानेच लग्न लावून दिलं म्हणजे तिथं चांगलं होईल असं नाही हो. अक्षय खरंच गड्या माझं चुकलं. हिरा पार खायला खरंच माझी नजर कमजोर पडली. माझ्या पोरीने ती पारखली. तुझ्यात काय पाहिलं असेल ते मला माहित नाही. मामा खरंच मी तुमचा लय मोठा गुन्हेगार आहे. हो आम्ही करतो तवा खातो. काय देऊ शकतो तुमच्या लेकराला? काय आम्हाला प्रत्येकालाच वाटतं की आता आईला वाटतंय, बापाला वाटतंय, सगळ्यांना वाटतं की आपली पोरगी वगैरे चांगल्या घरात जावा, तिचं चांगलं कल्याण व्हावं. तुमच्या घरात जे सुख आहे ते नाही भेटणार आमच्याकडं. आता ते काही का असं हो का, नोकरी लागलं म्हणजे तिचं कल्याण आहे. आम्हाला जातीपातीशी काही घेणं देणं नाही. बा खरंच जीवापासून मनापासून प्रेम करतेस? हो बाबा, खरंच माझं अक्षयावर खूप प्रेम आहे. आम्हाला घर नाही, शेती नाही, वाडी काही नाही बघ. आता नोकरी तिथून पुढे काय करेल? मला सगळं मान्य आहे. सगळ्यात महत्वाचा तुमचा स्वभाव आहे. सगळ्यांशी जाणून म्हणजे सगळ्यांना एकदम समजून घेऊन राहतो तो. आहे तुमची इच्छा? बाबा तुम्ही म्हणता ना तसं तुमच्या शब्दाच्या पुढे नाही. चला आम्हाला सांभाळून घ्या. चाल बाकी काय काय तुम्ही जा आम्हाला, तुम्ही मोठं इथं खरंच गरिबी आपण म्हणतो ना, खरंच लय महत्वाची असते. गरीबाचं मन मोठं असतं हे आम्हाला कळलं. आम्ही तुम्हाला एवढं छेळून सुद्धा त्यांनी आम्हाला मोठ्या मनाने आम्हाला माफ केलं. ऐका ना, आपण यांना ओळखायला चूक केली बघ. किती इमानदारीने काम करत होती ते, पण एका चुकीमुळे आपण त्यांच्यावर गैरसमज केला. जाऊ दे आता काय. अक्षय लागलाय नोकरी, कुणाला वाटतं रे? तुला वाटतं का तुझ्या पुरीचं वाईट व्हावं? मला वाटतं का कोण- त्याला वाटतं? कोणत्याच आई बापाला वाटत नाही. मी काय म्हणते, आपण मानसीचं लग्न लावून देऊ अक्षय बरोबर. करू. तुम्ही काय? सांगा बरं, मी लग्न करून आले तेव्हा तुमच्याकडे तर काय होतं? कष्टाने माणूस कमवतो ना, बरोबरच आहे. तसं ते पण कमवतील. आणि मला वाटतं अक्षय शिवाय तिला दुसरं कोणी एवढं सुखी ठेवू शकणार नाही. दादा, आता इथून तुम्ही कुठंच जायचं नाही. आता थेट आहे ना, तुमची लक्ष्मी तुमच्या घरी घेऊन जायचं आहे की नाही हो? मामा आता तुम्ही खरंच मोठ्या मनाने आम्हाला माफ केलंय. तसेच आमची पोरगी तुम्ही सांभाळा. हा? अक्षय तू पण नाही नको म्हणून दादा. देवासारखी माणसं आहेत, थोडासा गैरसमज झालता. तुमची इच्छा. चल चल मग. बाबा आता जरा चल दे बाबा इकडे पिशवी. चला ना. अरे त्या चल, मी घेतो पोरीची पिशवी. बॅग अरे, राहिली अधिकारी इथं. झालो. अधिकारी झालो आता.